पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचं चहापान, सह्याद्री अतिथीगृहावरती सरकारकडून चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन. विरोधकांकडून सरकारच्या चहापानावरती बहिष्कार, सरकार बेईमान, शेतकरी विरोधी असल्यामुळे चहापानाला जाणं पाप, विरोधकांची सरकारवर टीका. भाजप आणि 2 गद्दार गँगचं सरकार, आदित्य ठाकरेंची टीका. 3 पक्षांची 3 दिशेला तोंड, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. सत्ताधारी विविध गुन्ह्यांमध्ये गुंतलेले आहेत, पोलिसांचं संरक्षण मिळतंय, अंबादास दानवे यांचं सरकारवरती टीकास्त्र. सरकार बेईमान आणि शेतकरी विरोधी, दानवेंचा हल्लाबोल. सत्ताधाऱ्यांचा डोळा निधी आणि टक्केवारीवर, 2 वर्षांपासून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, विजय वडेट्टीवारांचा सरकारवरती निशाणा. पैसे दिल्याशिवाय सरकारमध्ये कामं होत नाहीत, वडेट्टीवारांची टीका. 2-2 कोटी रुपये देऊन नगरसेवक फोडतायत, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. सरकार एका टेंडरमधून 3,000 कोटी रुपये मिळवत होतं, सुप्रीम कोर्टानेच सांगितलं 3,000 कोटींचा भ्रष्टाचार, आव्हाडांची माहिती. मनपा निवडणुकीमध्ये वंचित भाजप सोडून कुणाशीही सुद्धा युती करणार, वंचित बहुजन आघाडीमधल्या सूत्रांची माहिती. प्रत्येक महानगरपालिकेमध्ये स्थानिक नेतृत्वाला चर्चेचे अधिकार बहाल. अकोला, मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, नांदेड, परभणी या मनपांवरती वंचितचं लक्ष. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर, उद्या दुपारी 1 वाजल्यापासून प्रदेशाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करता येणार. संध्याकाळी 7 आणि रात्री 10 वाजेपर्यंत मतदान. भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता घोषणा होणार आहे. प्रदेशाध्यक्षांच्या सोबतच राष्ट्रीय परिषद सदस्यांची सुद्धा घोषणा केली जाईल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीसाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या हालचाली सुरू, सूत्रांची माहिती. वरुण सरदेसाई, बाळा नांदगावकर यांच्यामध्ये 2 ते 3 वेळा गुप्त भेटी झाल्याची माहिती. 2017 प्रमाणे यंदाच्या वेळी सुद्धा युतीसाठी नांदगावकर आणि संदीप देशपांडे सक्रिय, सूत्रांची माहिती. संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांच्यामध्ये 4 वेळा सविस्तर चर्चा झाल्याची माहिती. मनसेकडून मोर्चाच्या परवानगीसाठी पोलिसांना अर्ज सादर, मनसेचे नेते आणि पोलीस यांच्यामध्ये काल बैठक झाली. मात्र पोलिसांकडून अद्यापही मोर्चाला परवानगी नाही. हायकोर्टाच्या अटींशी अधीन राहण्याच्या पोलिसांच्या सूचना. ठाकरे बंधू एकत्र येण्यावरती डोंकावळे कावकाव करतायत, खासदार संजय राऊत यांची विरोधकांवरती टीका. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामुळे मराठीचं भलं होत असेल तर सगळ्यांनी स्वागत करावं, राऊतांचं वक्तव्य. 5 जुलैला मराठी मालिका आणि चित्रपटांचं शूटिंग बंद ठेवावं, कृतज्ञता म्हणून सर्वांनी 5 जुलैच्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं, मनसेचे नेते अमेय खोपकर यांचं आवाहन. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामध्ये हिंदीच्या मुद्द्यावरील शासन आदेशाची होळी, यावेळेला ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी. ठाकरेंच्या शिवसेनेचं हिंगोलीमध्ये आंदोलन, हिंदीच्या मुद्द्यावरील शासन आदेशाची होळी करत जोरदार घोषणाबाजी. हिंदीच्या संदर्भात सरकारनं घेतलेला निर्णय मागे घ्यावा, आंदोलनाच्या माध्यमातून मागणी. ठाकरेंच्या आंदोलनाच्या विरोधात भाजप आमदार राम कदम आक्रमक, महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्रिभाषेचा अहवाल स्वीकारून हिंदीवरती शिक्कामोर्तब करणाऱ्या ठाकरेंच्या खोटारडेपणाची होळी, राम कदम यांची टीका. आमदार महेश सावंत यांच्याकडून मुंबईमधल्या दादरच्या शिवसेना भवनाच्या परिसरामध्ये बॅनरबाजी. हिंदी सक्तीच्या सरकार निर्णयाची होळी करूया, मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया, बॅनरवरचा आशय. हिंदीच्या मुद्द्यावरती मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पुण्यामध्ये मोठं वक्तव्य. सरकार ठाकरेंच्या मोर्चापूर्वीच हिंदीच्या संदर्भातला निर्णय घेणार का, याकडे लक्ष. सरकारला खडबडून जाग आल्याशिवाय आम्ही मोर्चा मागे घेणार नाही, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची अजित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके मनसेच्या पोस्टरवरती झळकले. मराठी संदर्भातलं मत मांडल्याच्या नंतर मनसेच्या बॅनरवरती उईकेंचा फोटो. ज्यांनी हिंदीच्या मुद्द्यावरती सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे त्यांचे ठिकठिकाणी मनसेकडून बॅनर. नागरिकांना प्रतिक्रिया कळाव्यात या उद्देशानं बॅनरबाजी. यशवंत किल्लेदार यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी चंद्रकांत खैरेंची भेट घेतली. 5 जुलैच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. विलास शिंदे पक्षप्रवेशासाठी नाशिकमधून रवाना, शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन विलास शिंदे हे ठाण्याच्या दिशेनं रवाना. पक्षप्रवेशापूर्वी विलास शिंदे यांचं शक्ती प्रदर्शन. कोण विलास शिंदे ते मला माहिती नाही, संजय राऊत यांचं विधान.
विलास शिंदे यांच्या पक्षप्रवेशाचं त्यांचं ते बघून घेतील असं म्हणत राऊतांनी बोलणं टाळलं. बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आम्ही आता जातोय. विलास शिंदे यांची पक्षप्रवेशावरती प्रतिक्रिया. आम्ही निष्ठावान आहोत, मात्र किती दिवस निष्ठावान राहायचं, विलास शिंदे यांचा सवाल. 27 ऑगस्टला आंतरवालीमधून निघून 29 ऑगस्टला मुंबईला यायचं, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. आता लढाई आरपारची आणि अंतिम, जरांगेंचा एल्गार. पुण्याच्या सारथी संस्थेमधल्या पायऱ्यावरच्या कामावरून अजित पवार यांची नाराजी. अजितदादांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांकडून तातडीनं माहिती मागवली. पायऱ्यांवरती पाणी साठत असल्याचं अजित पवार यांच्या निदर्शनास. पुण्यामधल्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांकडून सारथीच्या कार्यालयाच्या पायऱ्यांची पाहणी. अजित पवारांनी अधिकाऱ्यांना खडसावून सांगितल्याच्या नंतर कामाची पाहणी. सारथी कार्यालयाच्या कामाचा अजित पवार यांनी आढावा घेतलाय. युगेंद्र पवार हे लवकरच लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत. तनिष्का प्रभू यांच्यासोबत घरगुती पद्धतीनं त्यांचा साखरपुडा संपन्न झाला. राबोडीमधील मनसे कार्यकर्ता जमील शेख हत्या प्रकरण विधिमंडळामध्ये गाजण्याची शक्यता आहे. जमील शेख यांच्या कुटुंबियांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मुंबईमधल्या सरकारी निवासस्थानी भेट घेतली आहे. पनवेलमध्ये बेवारस सोडलेल्या बाळाचे आईवडील सापडले. प्रेम प्रकरणामधून बाळ जन्माला आल्याचं उघड झालंय. बाळाच्या आईवडिलांनी घरामध्ये न सांगता लग्न केलं होतं. पनवेलमध्ये बेवारस सोडलेल्या अर्भकाच्या आईवडिलांनी बाळाची जबाबदारी घेतली आहे. बाळाचे आईवडील पोलिसांच्या ताब्यात. पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या नंतर आईवडिलांनी बाळाला सांभाळायला तयारी दर्शवली आहे. विरारच्या अर्नाळा किल्ल्याच्या समुद्र किनाऱ्यावरती 2 मृतदेह सापडले. महिला आणि पुरुषाचा मृतदेह असून यांची ओळख अद्यापही पटलेली नाहीये. अर्नाळा पोलिसांकडून तपास सुरू. मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिम परिसरामधल्या आदर्शनगर परिसरामध्ये भीषण आग लागली. एका कपड्याच्या गोदामाला ही आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोलापूरमधल्या सहाय्यक पोलीस आयुक्ताने ट्रॅफिक नसताना रस्त्यावरती थांबलेल्या पदाधिकाऱ्याला विनाकारण शिवीगाळ करत मारहाण केल्याचा भाजपचा आरोप आहे. पोलीस आयुक्ताच्या विरोधात कारवाई करा, भाजप अल्पसंख्याक आघाडीचं निवेदन. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या तिलारी घाटामध्ये भीषण अपघात. पार्किंगचे रोल घेऊन गोव्याच्या दिशेनं निघालेल्या आयशर टेम्पोचा अपघात. चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पो 100 फूट खोल दरीमध्ये कोसळला. पुण्यामध्ये एका घरावरती टोळक्यानं कोयत्यानं हल्ला केलाय. वानवडी भागामधल्या घटनेचा हा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय. 2 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकमधल्या अंबड परिसरामध्ये 26 वर्षीय व्यक्तीची हत्या झाली आहे. दोघे अज्ञात हल्लेखोर हल्ला करून पळत असताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. बीड जिल्ह्यामध्ये जेवणामधून 33 विद्यार्थ्यांना विषबाधा. आष्टीमधल्या एका पोलीस अकॅडमीमधला हा सगळा प्रकार आहे. सर्व विद्यार्थ्यांवरती सध्या अहिल्यानगर इथे उपचार सुरू आहेत. भंडाऱ्यामध्ये भरधाव दुचाकी झाडावरती धडकून एकाचा जागीच मृत्यू झालाय. दुसरा गंभीररीत्या जखमी. गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालाय. बीडमधल्या बर्दापूर हातोला रस्त्यावरती दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीररीत्या जखमी आहे. लातूर शहरामधल्या रिंग रोडवरच्या ढाब्यावरती क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलांकडून 2 मद्यपींवरती हल्ला. दारूची बाटली डोक्यामध्ये फोडून जखमी करण्यात आलाय. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. वाशिममध्ये शिवचौक परिसरात एका अज्ञातानं मोटर गॅरेजमधल्या ज्वलनशील पदार्थ टाकून वाहनं पेटवली. मोटर गॅरेज मालकाचं मोठं नुकसान झालंय. परभणीमध्ये मोकाट जनावरांचा हैदोस. गजानन नगर परिसरामध्ये वळूची 2 जणांना धडक. एकाच्या डोक्याला गंभीर इजा. सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. वर्ध्याच्या आर्वीमध्ये 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग अंगणवाडीच्या इमारतीमध्ये भरवण्याची शाळा व्यवस्थापनावरती वेळ आली. पावसाळ्यामध्ये शाळेच्या इमारतीचं नुकसान. तातडीनं इमारतीची दुरुस्ती करण्याची शाळा प्रशासनाची मागणी. साताऱ्यामधल्या वसंतगड किल्ल्यावरती ढगांची पांढरी शुभ्र चादर. यावेळेला आकाशामध्ये इंद्रधनुष्य सुद्धा दिसलेलं आहे. सातारकरांसाठी पर्वणी. गडचिरोलीमध्ये छत्तीसगडच्या मार्गे दाखल झालेल्या 2 हत्तींचा उपद्रव सुरू. वढा गावामध्ये गोदामं फोडून हत्तींनी धान्य फस्त केलंय. शेतकऱ्यांच्या घरामध्ये शिरून पेरलेले भाताची रोपं सुद्धा तुडवली. नागरिकांमध्ये भीती. पुराच्या पाण्यामुळे संत्र्याची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त. 3 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. मे महिन्यामध्ये पेरणी केलेली 3 एकर हळद सुद्धा पूर्णपणे वाहून गेली आहे. धाराशिवमध्ये पवनचक्क्यांचा नवा कारनामा. कंपनी ठेकेदाराकडून शेतकऱ्यांना चेकच्या माध्यमातून मावेजा वाटप. मात्र शेतकऱ्यांना पैसे मिळालेलेच नाहीत. शेतकऱ्यांचा आरोप आहे. चेक देणारे फोन सुद्धा उचलत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या आंबोली मुख्य धबधबा बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. मात्र धबधब्यावरती एक झाड धोकादायक असल्यामुळे पर्यटकांना जायला मज्जाव करण्यात आलाय. इंदापूरमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं रिंगण पार पडलं. भक्तिमय वातावरणामध्ये हा रिंगणाचा सोहळा पार पडला. संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं आज सोलापूरमध्ये आगमन. यावेळेला औसाचे आमदार अभिमन्यू पवार, सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडून पालखीचं स्वागत करण्यात आलं. आमदार श्वेता महाले यांनी कुटुंबियांसोबत वारकऱ्यांसोबत फुगडीचा आनंद घेतलाय. चिखली मतदारसंघामध्ये वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरकडे जात असताना महाले या दिंडीमध्ये सहभागी झाल्या. नोकरदारांसाठी आधार असलेली डबेवाल्यांची सेवा ही 200 रुपयांनी महागली आहे. महागाईचा वाढता भार आणि प्रवासामधली जोखीम या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता ही दरवाढ करायचा निर्णय घेण्यात आला. 1 जुलैपासून आता नव्या पॅन कार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य असेल. आतापर्यंत इतर कागदपत्रांच्या आधारावरती पॅन कार्ड मिळत होतं. 1 जुलै 2025 पासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत आणि यानुसार आता यूपीआय चार्ज बँका स्वतः करू शकणार आहेत. एनपीसीआयच्या मंजुरीची आता गरज नसेल.